मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक विषयी अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभ्यासक्रमावरती आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासोबत अजून एक छोटंसं अपडेट आलेलं आहे त्याच्याविषयी आपण चर्चा करूया आणि त्यानंतर या व्हिडिओच्या शेवटी आपण इतर ज्या जिल्हा बँक आहेत मित्रांनो, यामध्ये अहमदनगर जिल्हा बँक झाली, त्यासोबत सातारा जिल्हा बँक झाली, तर या बँकेचे एक्झाम कधीपर्यंत होऊ शकतात याविषयी अपडेट सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमाने व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक विषयी एक महत्त्वाचं छोटंसं अपडेट आलेलं आहे ते बघूया आणि त्यानंतर अभ्यासक्रमाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर जसं की आपल्या सर्वांनाच माहिती आहे, इथे जी तारीख आहे मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 तारीख होती, परंतु काही कारणास्तव इथे अर्ज करताना काही विद्यार्थ्यांना अडथळा येत होता पेमेंट करण्यासाठी, त्यासोबत ऑनलाईन अर्ज भरताना काय अडथळा येत होता, तर त्याच्यामुळे आपल्याला ही तारीख वाढवून देण्यात आलेली आहे. आता ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे 22/10/2024 रात्रीचं 12 वाजेपर्यंत तुम्ही इथं ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. जर तुमचं कोणाचा अर्ज भरायचं बाकी असेल तर तुम्ही अजून देखील अर्ज भरू शकतात मित्रांनो. आता याच्यानुसार आपल्याला इथं काय समजत आहे की परीक्षेच्या ज्या तारखा आहेत मित्रांनो चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या, त्या 1-2 किंवा 3-4 दिवसांनी इथे मागे पुढे होऊ शकतात. नक्की नाही, परंतु यामध्ये फरक होऊ शकतो मित्रांनो, कारण इथून आपल्याला इथं विचार केला तर 22 आपल्याला शेवटची तारीख असणार आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची आणि त्यासोबत आपला जर अर्ज चुकला असेल तर तो एडिट करण्यासाठी सुद्धा आपल्याला ऑप्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे आणि एडिट करण्यासाठी 23 ते 25 या तारखेपर्यंत तुम्ही इथं आपला जो अर्ज आहे तो एडिट करू शकता, दुरुस्त करू शकता मित्रांनो. आणि त्यासोबत जर तुमचं पेमेंट बाकी असेल तर तुम्ही पेमेंट देखील इथं करू शकता. इथे बघा फॉर्म मधील चुका दुरुस्ती व फॉर्म करता आपल्याला जे पेमेंट आहे ते तुम्ही 23 ते 25 या दरम्यान मध्ये सुद्धा करू शकता मित्रांनो. अशा प्रकारचं हे एक महत्त्वाचं अपडेट होतं, तर त्याच्याविषयी तुम्हाला इथं माहिती देऊन घेतली. आता आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत अभ्यासक्रमाविषयी, कारण अभ्यासक्रमाविषयी बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल SMS आलेले आहेत, तर त्यानुसार आपण अभ्यासक्रमाविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर बघा, आता चंद्रपूर जिल्ह्याची ही जी ऑफिशियल नोटिफिकेशन मित्रांनो DCC बँक भरतीची, ही नोटिफिकेशन मी इथं ओपन करून घेतलेली आहे. पुढे आल्यानंतर इथे संपूर्ण अभ्यासक्रमाविषयी इथं आपल्याला माहिती दिलेली आहे, ऑनलाईन परीक्षा जी होणार आहे त्याच्याविषयी इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर आता याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया मित्रांनो. आता अभ्यासक्रमाविषयी एकच कॉमन प्रश्न विद्यार्थ्यांचा विचारला जात होता मित्रांनो. तर इथे जो प्रश्न होता मित्रांनो, तो प्रश्न आहे की इंग्रजी विषय इथं दिलेला नाहीये, अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी विषय दिलेला नाहीये, तर इंग्रजी विषयावरती प्रश्न विचारले जातील का. आता हे जर म्हटलं तर फक्त हे चंद्रपूर जिल्हा DCC बँक भरतीसाठी इंग्रजी विषय दिलेला नाहीये. इतर जिल्ह्यांच्या वेबसाईट वरतून मी हे PDF डाउनलोड केलेले आहेत जाहिरातींचे. बघा, इथे जर म्हटलं तर हे कोणत्या जिल्ह्याचं आहे मित्रांनो, हे आहे अहमदनगर DCC बँक भरतीचं. ठीक आहे, तर इथं जर म्हटलं तर बघा, ही PDF मी ऑफिशियली ओपन केलेली मित्रांनो, ही जाहिरात आहे अहमदनगर DCC बँक भरतीची. तर इथे जर म्हटलं तर या पदभरतीचा अभ्यासक्रम दिलेला आहे. पुढे जर म्हटलं तर आता लेटेस्ट रत्नागिरी जिल्ह्याचे पेपर झाले मित्रांनो बघा, तर याची ही PDF मी इथं ओपन करून घेतलेली आहे. याचा देखील आपण अभ्यासक्रम इथं जाणून घेऊया आणि त्यानुसार आपण पुढे चर्चा करणार आहोत इंग्रजी विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील की नाही. पुढे जर म्हटलं तर लेटेस्ट आता भंडारा जिल्ह्याचे पेपर झाले, तर तीही PDF मी इथं ओपन करून घेतलेली आहे. अशा प्रकारचे 3-4 जिल्ह्यांचे वेगवेगळ्या अभ्यासक्रमानुसार जे PDF आहे ते मी इथं ओपन करून घेतलेले आहेत मित्रांनो जाहिरातीनुसार. ठीक आहे, तर बघा पुन्हा इथे मी आलेलो आहे आता चंद्रपूर जिल्ह्याचं. ठीक आहे, चंद्रपूर जिल्ह्याविषयी इथं माहिती आपण जाणून घेत आहोत. इथे आता आपल्याला अभ्यासक्रम काय दिलेला आहे बघा, इथं दिलेला आहे विषय गणित, त्यानंतर बँकिंग व सहकार, त्यानंतर सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, त्यानंतर कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, पुढे आहे मराठी, संगणक व माहिती तंत्रज्ञान, त्यानंतर बुद्धिमापन चाचणी. अशा प्रकारचे हे आपल्याला 7 ते 8 वेगवेगळे विषय दिलेले आहेत. इथं कुठेही आपल्याला इंग्रजी या विषयाचा उल्लेख केलेला नाहीये मित्रांनो. ठीक आहे, आतापर्यंत जेवढ्या पण DCC बँक भरतीचे पेपर झालेत मित्रांनो, ठीक आहे, जुन्यापासून तर नवीन पर्यंत, अगदी 2024 मध्ये जर विचार केला तर यामध्ये भंडारा जिल्ह्याचा पेपर झालाय, त्यासोबत रत्नागिरी जिल्ह्याचा पेपर झालाय. आताच 13 तारखेला नाशिक जिल्ह्याचा लासलगाव या विभागाचा इथे पेपर झालेला आहे मित्रांनो. तर त्यामध्ये सुद्धा इंग्रजी या विषयावरती प्रश्न विचारले गेले होते, परंतु त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी या विषयाचा उल्लेख करण्यात आला होता मित्रांनो. जसे की इथे जर म्हटलं तर बघा, इथं आपल्याला इंग्रजी विषयाचा उल्लेख केलेला आहे, हे अहमदनगर जिल्ह्याचे आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर हे जर विचार केला तर हे रत्नागिरी जिल्ह्याचं आहे. ठीक आहे, रत्नागिरी जिल्ह्याचं इथे बघा इंग्रजी विषयावरती इंग्रजी व इंग्रजी व्याकरणावरती प्रश्न विचारले जातील.
त्यासोबत पुढे जर म्हटलं तर आता लेटेस्ट भंडारा जिल्ह्याचे देखील पेपर झाले. तर याच्यामध्ये देखील इथं बघा इंग्रजी व इंग्रजी व्याकरणावरती प्रश्न विचारले जातील. परंतु आता यामध्ये अभ्यासक्रमामध्ये विचार केला तर इथे आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यासाठी, ठीक आहे, चंद्रपूर जिल्ह्यासाठी इंग्रजी विषय कुठेही दिलेला नाहीये. बाकी जी पण जाहिरात आहे यामध्ये एज म्हणा, त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला बाकीची जी निवड प्रक्रिया आहे, जसं की 90 गुणांचा आपला पेपर असतो मित्रांनो, 90 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक एक प्रश्न 1 गुणांसाठी असतो मित्रांनो, बाकी 90 मिनिटाचा टायमिंग वगैरे असतो. ही सर्व प्रक्रिया ही सारखीच दिलेली मित्रांनो, कुठेही कोणत्याही प्रकारचा बदल नाहीये. फक्त अभ्यासक्रमामध्ये बदल काय झालेला मित्रांनो, चंद्रपूर यामध्ये इंग्रजी हा विषय दिलेला नाहीये या नोटिफिकेशन मध्ये. तर आता आपण असं देखील समजू शकतो की इथं टायपिंग मिस्टेक झाली असेल, बाय मिस्टेक इथं इंग्रजी इथं टाईप करायचं राहून गेलं असेल, त्यामुळे ही पीडीएफ अशी आहे. कारण आतापर्यंत जर म्हटलं तर आपल्याकडे 44 प्रश्नपत्रिका जमा झालेल्या आहेत मित्रांनो, जुन्यापासून तर नवीनपर्यंतच्या डीसीसी बँक भरतीच्या 44 प्रश्नपत्रिका उपलब्ध झालेल्या आहेत. तर त्या सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्रजी विषयावरती कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 15 प्रश्न किंवा 20 प्रश्न विचारले गेले आहेत मित्रांनो, 90 प्रश्नांपैकी. तर त्या स्वरूपाने आपण विचार केला तर फक्त चंद्रपूर या जिल्ह्याला इंग्रजी विषय नसणार आहे असं आपल्याला गृहीत धरून चालणार नाही मित्रांनो. कारण आतापर्यंतचे जेवढे पण पेपर झालेत त्यांना जर विचार केला तर सर्व ज्या डीसीसी बँक भरतीचे पेपर झालेत त्यांना इंग्रजी विषय होता. आता जर यांनी अभ्यासक्रम चेंज केला असेल तर इंग्रजी हा विषय नसू पण शकतो किंवा हा इंग्रजी विषय असू पण शकतो, हे 100% सांगता येत नाहीये. मित्रांनो तुम्ही काळजी करू नका, तसं आपल्याला ऑफिशियल नंबर भेटलेला आहे मित्रांनो चंद्रपूर जिल्हा बँकेचा. तर त्याच्यावरती आपण उद्या संपर्क करून बघणारच आहोत, उद्या किंवा परवा, आणि ऑफिशियली आपल्याला काय अपडेट मिळतं त्यांच्याकडून इंग्रजी विषयावरती प्रश्न असतील की नाही त्याच्यावरती आपण चर्चा करणारच आहोत मित्रांनो. ठीक आहे, आता संपूर्ण तुम्हाला इथं थोडक्यात माहिती समजून आली. तर चला आता परीक्षेचं स्वरूप जाणून घेऊया मित्रांनो. आता परीक्षेचं स्वरूप जाणून घेण्यासाठी जर विचार केला तर आतापर्यंतच्या जवळपास आपल्याकडे 44 प्रश्नपत्रिकेचा अनुभव आहे मित्रांनो. आणि या सर्व प्रश्नपत्रिका जर म्हटलं तर डीसीसी बँक भरतीच्या लेटेस्ट झालेल्यापासून तर जुन्या प्रश्नपत्रिका आहेत मित्रांनो. लेटेस्ट 2024च्या देखील प्रश्नपत्रिका आहेत आणि जुन्या देखील आपल्याकडे प्रश्नपत्रिका आहेत. आणि या सर्व प्रश्नपत्रिकेनुसार आपल्याला डीसीसी बँक भरती चंद्रपूर किंवा इतर अहमदनगर, सातारा नाही तर इतर कोणत्याही जिल्ह्यासाठी तुम्ही अर्ज केला असेल तर त्याच्यासाठी अभ्यासक्रम काय आहे त्याच्याविषयी मी माहिती तुम्हाला देत आहे. तर सर्व प्रश्नपत्रिकेचे अनालिसिस आपण घेतलेले मित्रांनो, संपूर्ण आपण स्वरूप बघितलेले आहे आणि त्यानुसार तुम्हाला अभ्यासक्रमाचं थोडक्यात स्वरूप इथं सांगून घेतो. तर बघा मी बहुतेक जास्तीत जास्त व्हिडिओमध्ये हेच सांगत आलेलो आहे आणि या देखील व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे. तुम्हाला काही विषय देत आहे त्या विषयानुसार तुम्ही अभ्यास करू शकता. इथे बघा मराठीला तुम्हाला कमी मानायचं नाहीये मित्रांनो, मराठीवरती कमीत कमी 15 प्रश्न तुम्हाला प्रत्येक पेपरला विचारले जात आहे. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यासाठी अर्ज केला तर कमीत कमी 15 प्रश्न तुम्हाला मराठीवरती विचारले जातातच जातात. ठीक आहे, त्यासोबत आता इंग्रजी विषयावरती सुद्धा तुम्हाला 15 प्रश्न विचारले जातात. आता जर म्हटलं तर चंद्रपूरसाठी इंग्रजी विषय नाही असं जरी गृहीत धरलं तर आपल्याला बाकीचे विषय आहेत तर त्यांच्यासाठी किती प्रश्न विचारले जातात हे देखील माहिती असणं गरजेचं असणार आहे. यामध्ये गणित व बुद्धिमत्ता तर हे तर जर म्हटलं तर हे बाकीचे सब्जेक्ट सर्वच जिल्ह्यांसाठी असणार आहे, कंपल्सरी कॉमन सब्जेक्ट आहे. तर याच्यावरती कमीत कमी 25 प्रश्न 100% तुम्हाला विचारले जातात. कारण आतापर्यंतच्या ज्या 44 प्रश्नपत्रिका गोळा केल्यात त्यांच्यानुसार ही सर्व माहिती तुम्हाला सांगत आहे आणि त्यांच्यामध्ये जे पण स्वरूप होतं त्याच्यानुसारच आपण हे कॅल्क्युलेशन करून तुम्हाला सांगत आहे. मराठीवरती 15 प्रश्न, इंग्रजीवरती 15 प्रश्न, गणित बुद्धिमत्तावरती 25 प्रश्न. त्याच सोबत यामध्ये अजून एक विषय संगणक. ठीक आहे, संगणक हा जो विषय आहे याच्यावरती तुम्हाला कमीत कमी 10 प्रश्न विचारले जातात. आता हे टोटल जर क्वेश्चन केले तर हे 15 15 30 25 झाले 55 आणि हे 10 65 प्रश्न इथे झाले मित्रांनो. तर हेच स्वरूप जास्तीत जास्त डीसीसी बँक भरतीमध्ये कंटिन्यू होत झालेलं बघण्यासाठी भेटत आहे मित्रांनो. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यासाठी अर्ज केला असेल तर जर म्हटलं तर हे स्वरूप थोडं कॉमन बघण्यासाठी भेटत आहे. हे 65 जे प्रश्न विचारले जात आहेत या स्वरूपामध्ये विचारले जात आहेत. बाकीचे आता राहिलेले 25 प्रश्न हे जीके जीएस साठी असतात मित्रांनो. आता यामध्ये बँकिंग अर्थव्यवस्था, ठीक आहे, बँकिंग अर्थव्यवस्था सहकार यामध्ये सर्व हे सब्जेक्ट आले. बँकिंग अर्थव्यवस्था सहकार, ग्रामीण अर्थव्यवस्था हे सर्व आले. तर यांच्यासाठी आपल्याला इथं 15 प्रश्न विचारले जातात या टॉपिक वरती. हे तुम्हाला सरासरी सांगत आहे. ठीक आहे, आता यामध्ये हे 15 प्रश्न विचारले जातात म्हणजे 65
त्यानंतर हे 70 आणि हे 80 झाले. टोटल आता प्रश्न झाले 80. आता राहिलेले जे 10 प्रश्न आहेत मित्रांनो, यावरती कधी कधी तुम्हाला विज्ञानावरती प्रश्न विचारले जातात 5 ते 7. ठीक आहे, विज्ञानावरती 5 ते 7 प्रश्न विचारले जातात आणि अगदी 4 ते 5 जे प्रश्न आहे जीके जीएस वरती चालू घडामोडीवरती विचारले जातात. जर विज्ञानावरती प्रश्न विचारले गेले नाही, ठीक आहे, कधी कधी असं देखील होतं की विज्ञानावरती प्रश्न विचारले जात नाहीये आणि हे जे 5 ते 7 प्रश्न आहे हे प्रश्न तुम्हाला ऑलराऊंडर जर म्हटलं तर जीके जीएस वरती विचारले जातात. ठीक आहे, जीके जीएस वरती तुम्हाला हे 5 ते 7 प्रश्न विचारले जातात आणि बाकीचे अगदी 2 ते 3 प्रश्न विज्ञानावरती विचारले जातात. म्हणजे टोटल जे 10 जे प्रश्न असणार आहे जीके जीएस वरती आपण पकडून चालू शकता. बाकी बँकिंग, अर्थव्यवस्था, सहकार, ग्रामीण अर्थव्यवस्था हे सर्व झाले. यामध्ये हे 15 प्रश्न झाले आणि मराठीवरती कंपल्सरी 15 प्रश्न, इंग्रजीवरती 15 प्रश्न, गणित बुद्धिमत्तावरती 25 प्रश्न, संगणकावरती 9 ते 10 प्रश्न आणि त्यासोबत आपल्याला बँकिंग, अर्थव्यवस्था याच्यासाठी 15 प्रश्न. आता इथे कधी कधी काय होतं, इथं संगणक जो विषय मित्रांनो, कधी कधी संगणकावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जात नाहीत. ठीक आहे, तर आता यामध्ये आपल्याला फक्त एकच असा पेपर भेटला की याच्यामध्ये संगणक यावरती प्रश्न विचारले गेले नाहीये. तो लेटेस्ट झालेला 13 तारखेचा आपल्याला नाशिक जिल्ह्याचा लासलगाव या जिल्ह्याचा पेपर. आता तो म्हटलं तर त्या कंपनीनेच कंडक्ट केला होता. डीसीसी बँक वरती जी लासलगाव आहे त्यांनीच कंडक्ट केला होता आणि बाकी जर म्हटलं तर अहमदनगर म्हणा, सातारा म्हणा, हे जे जिल्ह्यांचे पेपर आहे वर्कवेल नावाची कंपनी ही घेणार आहे आणि याच्यानुसार जर विचार केला तर हाच फॉर्मॅट आहे. मराठी 15, इंग्रजी 15, गणित बुद्धिमत्ता 25, संगणक 10, त्यासोबत बँकिंग, अर्थव्यवस्था, सहकार हे याच्यामध्ये सर्व आलं. यामध्ये आपल्याला 15 प्रश्न, त्यासोबत आपल्याला सेपरेट जर म्हटलं तर आपल्याला हे 10 प्रश्न विचारले जातात, ते जीके जीएस वरती विचारले जातात. अशा प्रकारचे टोटल 90 गुणांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर बघा मित्रांनो, त्याच हेतूने आपण अतिशय महत्त्वाच्या नोट्स आणि काही प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय. यांच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तुम्ही कोणत्याही डीसीसी बँक भरतीसाठी अर्ज केला असाल, चंद्रपूर, अहमदनगर, सातारा नाहीतर इतर कोणत्याही बँकेची तुम्ही तयारी करत असाल डीसीसी बँक भरतीच्या, तर त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहे. यामध्ये आपण प्रत्येक विषयानुसार नोट्स उपलब्ध करून देतोय आणि मागील एकूण 44 प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय. तर यामध्ये कोणकोणते विषय भेटणार आहे? मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, त्यासोबत आयएमपी जीके यामध्ये लेटेस्ट 2 वर्षाचं चालू घडामोडी तुम्हाला भेटणार आहे. या प्रत्येक विषयाच्या ज्या नोट्स आहेत सेपरेट टॉपिक नुसार असणार आहे. 150 ते 200 पेजेसच्या प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या नोट्स असणार आहे. त्यासोबत तुम्हाला अजून काय भेटणार आहे मित्रांनो, हे सर्व पीडीएफ स्वरूपात भेटणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि हे सर्व व्हॉट्सअप वरती तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार आहे. ही देखील गोष्ट लक्षात ठेवा. यामध्ये या मागील झालेल्या प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटणार आहे. लेटेस्ट ऑक्टोबर, ऑगस्ट ह्या महिन्यामध्ये जे पेपर झालेत, सप्टेंबर, ऑक्टोबर, ऑगस्ट 2024 मध्ये. ठीक आहे, तर हे सर्व जे पेपर आहे हे सर्व तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासोबत अजून यामध्ये एक नाशिकचा पेपर ऍड करा. ठीक आहे, नाशिक या जिल्ह्याचा पेपर झाला मित्रांनो, लासलगाव येथील 13 तारखेला, तो देखील तुम्हाला यामध्ये भेटणार आहे आणि त्यासोबत अजून एक क्वेश्चन पेपर माझ्याकडे आलेली आहे, ती देखील तुम्हाला भेटणार आहे. अशा प्रकारच्या एकूण 44 क्वेश्चन पेपर तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो आणि त्यासोबत काही विषयानुसार नोट्स देखील भेटणार आहे, जे विषय तुम्हाला इथे सांगितलेले आहे. या सर्वांची एकत्रित किंमत आपण ठेवलेली आहे फक्त 198 रुपीज. ठीक आहे, 198 मध्ये हे सर्व काही तुम्हाला भेटणार आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर 91 39 64 31 99 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने हे पेमेंट करायचंय 198 रुपयाचं आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये हे सर्व स्टडी मटेरियल व्हॉट्सअपवरती, ठीक आहे, व्हॉट्सअपवरती पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिले जाईल. ह्या स्टडी मटेरियल सोबत तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील दिली जाते. त्या ग्रुपवरती तुम्हाला सर्व अपडेट भेटून जातात. परीक्षेविषयी कोणत्याही जिल्ह्यासाठी अर्ज केला असेल तर त्याचे ऍडमिट कार्ड, रिझल्ट, त्यासोबत कट ऑफ आणि त्यासोबत इतर जेवढे पण आपले क्लासेस वगैरे होतात क्वेश्चन पेपरचे, ते सर्व जे क्लासेस आहेत ते तुम्हाला इथे बघण्यासाठी भेटतात. युट्यूब वरती जसा क्लास टाकला जातो त्याची लिंक ग्रुपवरती तुम्हाला भेटून जाते. याच्यासाठी तुम्हाला ग्रुपला सुद्धा जॉईन केलं जातं आणि त्यासोबत नोट्स देखील दिल्या जातात. तर लवकरात लवकर तुम्ही जॉईन होऊ शकता. 198 रुपये किंमत असणार आहे. त्यामध्ये नोट्स आणि मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी या सर्व विषयांच्या नोट्स आणि या एकूण 44 क्वेश्चन पेपर हे सर्व तुम्हाला भेटणार आहे. ते पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचं, त्यानंतर सर्व काही व्हॉट्सअपवरती तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये पाठवली जाईल. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, जेणेकरून नंबर तुम्ही सेव्ह करू शकता आणि स्क्रीनशॉट घेऊन पाठवल्यानंतर, पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये हे सर्व काही तुम्हाला भेटून जाणार आहे. ठीक आहे, तर चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत मित्रांनो. आता अभ्यासक्रम तुम्हाला सांगितलेला आहे. आपल्याला परीक्षेच्या तारखा देखील माहिती आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या इथं 5 आणि 6 नोव्हेंबरला तुमचे पेपर होण्याची दाट शक्यता असणार आहे. यामध्ये 2-3 दिवसाचे इथं मागे पुढे तुम्ही धरू शकता, मागे पुढे पेपर होऊ शकतात, परंतु काही काळजी करू नका, जास्त दिवस इथं मागे
मागे पुढे होणार नाहीये, त्यानुसार तुम्ही तुमची तयारी व्यवस्थित चालू ठेवा मित्रांनो. आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला हे देखील सांगणार होतो. आता अभ्यासक्रमाविषयी संपूर्ण माहिती दिली, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी या विषयांवरती तुम्हाला किती प्रश्न विचारले जातील हे सर्व सांगितलं. त्यासोबत बँकिंग, अर्थव्यवस्था, सहकार झालं याच्यावरती किती प्रश्न विचारले जातील, संगणक, माहिती तंत्रज्ञान याच्यावरती किती प्रश्न विचारले जातील याच्याविषयी संपूर्ण माहिती दिली. आता मी तुम्हाला का सांगतोय असं इंग्रजी विषयावरती चंद्रपूर जिल्ह्यासाठी प्रश्न विचारले जातील असं का सांगतोय, कारण यामध्ये विज्ञान विषय कोणत्याच याला दिला नाही. ठीक आहे, विज्ञान विषय कोणत्याच जर म्हटलं तर कोणत्याच आपल्याला आतापर्यंत जेवढ्या पण जाहिराती प्रसिद्ध झाल्या तर यामध्ये आपल्याला विज्ञान विषय दिलेला नाहीये, कुठेच विज्ञान विषय दिला नाही. परंतु आतापर्यंत जेवढे पण क्वेश्चन पेपर बघितलं तर त्यातील जवळपास 15 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिकेमध्ये विज्ञानावरती 1-2 नव्हे तर 7 ते 8 प्रश्न विचारले गेले आहेत. त्यानुसार इंग्रजी विषयावरती सुद्धा तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यासाठी प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे इंग्रजी विषयाची सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस चालू राहून द्यायची आहे मित्रांनो. ठीक आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आता राहिला प्रश्न अहमदनगर आणि सातारा. ठीक आहे, अहमदनगर व सातारा या जिल्ह्यांचे पेपर कधीपर्यंत होऊ शकतात यावरती बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल SMS येत होते, तर त्या संदर्भात आता थोडक्यात चर्चा करूया. ठीक आहे, तर अहमदनगर व सातारा या जिल्ह्यांचे पेपर कधीपर्यंत होऊ शकतात. आता हा जो कॉन्ट्रॅक्ट असणार आहे मित्रांनो, हा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे वर्कवेल नावाच्या कंपनीला. ठीक आहे, त्याच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर बघा, आपली जी परीक्षा होणार आहे वर्कवेल ही कंपनी घेणार आहे मित्रांनो. आता आपण जर म्हटलं तर ऑफिसला देखील कॉल केला होता. ठीक आहे, नगर आणि सातारा दोन्ही ऑफिसला कॉल झालेला आहे. साताराचा रिस्पॉन्स व्यवस्थित भेटलेला नाहीये. त्यांनी सांगितलं की जेव्हा पण होईल लवकरात तुम्हाला वेबसाईटवरती अपडेट भेटून जाईल. परंतु अहमदनगर जिल्ह्याच्या आपण ऑफिसला देखील कॉल केला, त्यानंतर त्यांनी कंपनीचा नंबर दिला, तिथे देखील आपण कॉल केला. त्यांच्याकडून अशा प्रकारची माहिती भेटलेली आहे की आपले जे पेपर होणार आहे मित्रांनो तर ते एकाच जिल्ह्यामध्ये कलेक्ट केले जाणार आहे, एकाच जिल्ह्यामध्ये होणार आहे. जसे की नगरचे पेपर, अहमदनगर जिल्ह्याचे पेपर सर्व अहमदनगर जिल्ह्यामध्येच होतील, साताराचे सर्व पेपर सातारा जिल्ह्यामध्येच होतील, या स्वरूपामध्ये होणार आहे. तर आता एकाच जिल्ह्यामध्ये जर म्हटलं तर सर्व एवढे जे अर्ज आलेत त्यांचे एकाच सोबत पेपर घेणं शक्य नाहीये. तर 2 ते 3 दिवस पेपर चालतील आणि त्याच्यासाठी आपल्याला जे एक्झाम सेंटर आहे, एक्झाम सेंटर हे आपल्याला असणं गरजेचं असणार आहे. तेवढं जे एक्झाम सेंटर आहे ते उपलब्ध असणं गरजेचं असणार आहे. तर आता त्यांचं काम काय चालू आहे, एक्झाम सेंटर जेवढे पण आहेत ते उपलब्ध करून घेण्याचं काम चालू आहे मित्रांनो. जेणेकरून जेवढे पण एक्झाम सेंटर उपलब्ध असतील ते सर्व एकदा कॅल्क्युलेशन झालं की इथे इथे एक्झाम घ्यायचे या दिवशी आणि सर्व कॅन्डिडेटनुसार तेवढे एक्झाम सीट उपलब्ध झाले की ऑनलाईनचं जे एक्झामचं अपडेट आहे ते तुम्हाला वेबसाईटवरती आम्ही उपलब्ध करून देऊ. आता त्यांचं सध्या काम काय चालू आहे मित्रांनो, एक्झाम सेंटर उपलब्ध करून घ्यायचं. आता काही विद्यार्थ्यांचे कॉल SMS आले, त्यांचा असा प्रश्न होता की महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर 50,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे जे पेपर आहे एका दिवशी होऊ शकतात ऑनलाईन. ठीक आहे, तर हे तुम्हाला एक गोष्ट इथं जाणून घ्यायची. काही विद्यार्थ्यांनी असा देखील प्रश्न विचारला होता, तर तेच मी त्यांना देखील विचारलं, परंतु त्यांनी स्पष्टपणे हेच उत्तर दिलं की आपला जो टार्गेट आहे अहमदनगर जिल्ह्याचे पेपर अहमदनगर जिल्ह्यामध्येच घेण्यात यावे अशा प्रकारचा आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याचे जेवढे पण एक्झाम सेंटर आहे ते उपलब्ध करून घेण्याचं काम त्यांचं चालू आहे. ऑल महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांचा इथं समावेश केला जाणार नाहीये. त्यानुसार इथं अहमदनगर जिल्ह्यामध्येच आपल्याला एवढे जे अर्ज आलेत, हजारोमध्ये 22,000पेक्षा जास्त अर्ज लिपिक या पदासाठी आलेत. तर अशाच प्रकारचे जेवढे अर्ज आलेत त्यांचे सर्वांचे पेपर नगर जिल्ह्यामध्येच होणार आहे वेगवेगळ्या सेंटरवरती. तर त्याचं ते काम आता उपलब्ध करून घ्यायचं चालू आहे मित्रांनो. यामध्ये दुसऱ्या जिल्ह्यांवरती तुमचे पेपर नसणार आहे, ते हेतूने आपल्याला इथे एक्झाम सेंटर उपलब्ध होत नाहीयेत. आणि हे सर्व जे काम उरकल्यानंतर आपल्याला वेबसाईटवरती अपडेट भेटणार आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आता पुन्हा एकदा आपण 1 ते 2 दिवसांनी कॉल करूया आणि त्यांना थोडं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मी एक नंबर देणार आहे की याच्यावरती कॉल करा आणि जास्तीत जास्त रिक्वेस्ट करा की नगर जिल्ह्याचे लवकरात लवकर पेपर घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त त्यांच्याकडे अशा प्रकारचे कॉल SMS गेले की ते नक्कीच याच्यावरती थोडंसं लवकर काम करतील आणि लवकरात लवकर आपल्याला एक्झाम झालेली बघण्यासाठी भेटून जाईल. आपण 1-2 दिवस वाट बघूया आणि त्यानंतर एक कॅम्पेन रन करूया आणि त्याच्यावरती आपण व्यवस्थित डिटेलमध्ये तुम्हाला एक माहिती मी मेसेज आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकेल आणि तिथून तुम्हाला फक्त काय करायचं, कॉल करायचं आणि त्यांना जे पण सांगायचं ते मी तुम्हाला मेसेजवरती सांगेल. त्यानंतर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे कॉल केल्यानंतर ते देखील त्याच्यावरती विचार करतील आणि येत्या 10 ते 12 दिवसामध्ये आपले पेपर घेऊन टाकतील. ठीक आहे, या व्यतिरिक्त जे पण अपडेट असेल ते आपल्या चॅनलवरती मी रेग्युलर देत जाईल. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर DCC बँक भरतीसाठी हा चॅनल तुमच्यासाठी स्पेशल बेस्ट असणार आहे. तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जी बेल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. ठीक आहे, तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.